मधली सुट्टी। संपूर्ण जगभरात बालमोहन इतकी प्रसिद्ध आहे की सगळीकडे कुठे जाल तिथे बालमोहनचे विद्यार्थी आणि सगळे एकदम ब्रिलियंट, मोठ्या मोठ्या पोस्टवर डॉक्टर्स, क्रिकेटर्स सगळे बालमोहन बनले, हो ना? मला ना जरा याच्याशी बोलायचं, कारण याच्या चेहऱ्यावर ना एक असा तत्ववेत्याचा फील आहे की बाळांनो मी तुम्हाला आता काहीतरी एक सांगणार आहे, तर याला माहिती दे रे, हा चष्मेवाला. एक तर चष्मेवाली मुलं किती हुशार असतात तुम्हाला माहितीच आहे, हो की नाही? त्यामुळे आता मी याच्याशी बोलणार आहे की तू तर मुंबईत राहतोस लहानपणापासून. हो. मग तुला मराठी माणूस म्हणून अभिमान आहे? हो. तुला क्रिकेट आवडतं? हो आवडतं. धोनी आवडतो? हो. आता समजा धोनीने उद्या असं ठरवलं की मी आता मुंबईतच जाऊन राहतो, एक मोठा बंगला बांधतो आणि मुंबईतच राहतो, तर तुला क्रिकेट तर आवडतं, तू काय करणार? तो काय मराठी नाही आहे, झारखंडचा आहे ना तो. काय करणार? विरोध करणार का या म्हणणार? काय करणार? या म्हणणार. या म्हणणार? नक्की? त्याचं मत कोणाला पटलं नाही असं आहे का कोणी? एवढंच सांगायचं की आपल्या मुंबईमध्ये लोकसंख्या इतकी आहे की त्यामुळे म्हणजे लोकांना राहायला जागाच नाही आहे आणि त्यामुळे गरीब लोक रस्त्यांवर राहतात आणि त्यामुळे हा मोठा सेलिब्रिटी येऊन त्याने जर इतकी जागा स्वतःला घेतली, मग बाकीच्यांनी काय करायचं? म्हणजे इकडे माहिती आहे ज्यांनी बोलवलं होतं धोनीला की आमच्या इथे राहायला आहे, त्यांना काय बोलायचं की बघ रे एवढा मोठा सेलिब्रिटी आला आणि आपल्या इथे लोक रस्त्यावर राहतात, मग काय करायचं? नाही येऊन द्यायचं. हा नाही येऊन द्यायचं. अरे बदलला हा, तू जिंकलीस, क्या बात आहे, टाळ्या वाजवायच्यासाठी. बरं तुम्ही आता इतके लकी आहात कारण आम्ही फक्त बातम्याच्या ग्राउंड विषयी ऐकतो की या ग्राउंडवर असं झालं, या ग्राउंडवर तसं झालं. त्या शिवाजी पार्कवर तुम्ही खेळायला जाता, काय नशीबवान मुलं आहात तुम्ही यार. पण तिकडे मोठ्या मोठ्या सभा ज्या होतात त्यांच्यापैकी कोणाचं भाषण ऐकलंय का कोणी? राज ठाकरे. राज ठाकरे? पण कोण इथे असे आहेत की बाबा त्यांना राजसाहेब ठाकरे म्हणजे सॉलिड आहेत असं वाटतं? ते कोण आहे? ओ माय गॉड, तुला का नाही वाटत रे? याच्याकडे माईक दे. सर कारण माझे बाबा कट्टर शिवसैनिक आहेत. खरंच म्हणजे ज्यांचं मत सुरू झालं ना तेव्हापासून त्यांनी शिवसेनेला मत दिले. तुला काय वाटतं स्वतःला? नाही सांगू शकत. पण मला एक सांगता, शिवसैनिक तू म्हणतो शिवसैनिक आहेत, ते पण मराठी माणसाविषयीच बोलतात. हो. तुला असं नाही वाटत की मराठीमध्येच असे 2-4 ग्रुप करण्यापेक्षा आपली कशी अख्खी बालमोहन शाळा आहे तशी अख्खी मराठी लोकांची एकच शाळा असावी असं वाटतं का? वाटतं ना. असं कोणाकोणाला वाटतं रे की सगळ्या मराठी लोकांची, मला तरी वाटतं बाबा एकच शाळा पाहिजे. सगळ्या मोठ्यांनाही भुरळ घालणारी ही जादूची कांडी आज या शाळेतल्या मुलांच्या हातात आहे. बघूया की मुलं काय काय जादू मागतायत. मला जर जादूची कांडी मिळाली तर मी पहिले जाऊन सलमान खानला भेटेन. मला जर जादूची कांडी मिळाली तर आमच्या कॅन्टीनमध्ये जो खाऊ आम्हाला पैशांनी घ्यावा लागतो तो मी फुकट मिळवेन. मला जर जादूची कांडी मिळाली ना तर मी जर आजारी असले तर मी माझी डुप्लिकेट बनवून माझ्या कडू औषध गोळ्या खायला लावीन तिला आणि मी बरी होईन. मला जर जादूची कांडी मिळाली तर मी एक असा रोबोट तयार करीन की जो माझा गृहपाठ पूर्ण करेल. अत्यंत गुणी विद्यार्थ्यांची आणि अत्यंत गुणी शिक्षकांची परंपरा असलेली ही बालमोहन शाळा आहे आणि आपण बघतो की इतके स्टार्स या शाळेतून जन्माला येतात, पुढे येतात. त्या स्टार शाळेमधल्या सगळ्या स्टार शिक्षिका इथे आपल्याबरोबर आहेत. तुमच्यापैकी अनेकांना असं माझ्यासारखंच असं वाटत असेल की आजकालची ही मुलं इतके थक्क करणारे प्रश्न विचारतात की जे आपल्या डोक्यात कधी येतच नाही. अंड्यातून पिल्लू बाहेर पडतं हे स्पष्टीकरण देत होते मी, तेव्हा मला प्रश्न विचारला की बाई अंड्यातून पिल्लू बाहेर कसं पडतं? तर त्यावेळेस मला त्याचं उत्तर पटकन देता आलं नाही. पण नंतर मग मी थोडंसं संदर्भ पुस्तक वाचलं आणि त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी त्यांना ही माहिती दिली की अंड्यात जे पिल्लू असतं त्याला चोच असते आणि ती चोच म्हणजे त्या पिल्लाचा पहिला दात आणि त्या चोचीने तो अंड्याचं कवच फोडतो ते पिल्लू आणि मग त्या अंड्यातून बाहेर येतो. विज्ञान शिकवताना चांगल्या सवयी शिकवत होते. त्यावेळेला झोपेचं, विश्रांतीचं महत्त्व मुलांना शिकवलं होतं की लवकर झोपणं, लवकर उठणं याविषयी. आणि समजा जर आपली झोप कमी झाली काही कारणाने, आपण जागरण केलं किंवा काय, तर माणूस चिडचिडा होतो असं त्या अनुषंगाने सांगितलं होतं. आणि त्याच्याच नंतर असं झालं की एका आठवड्यानंतर साधारणतः असं झालं की वर्गामध्ये गृहपाठ वगैरे काहीतरी दिला होता तर तो मुलांनी केला नव्हता
आणि थोडा मस्तीपणा म्हणजे असं चाललं होतं, तर त्यामुळे मी रागावले होते. तर एक मुलगा लगेच दुसऱ्या मुलाच्या कानात कुजबुजला की बाईंची रात्री झोप झाली नाही आहे वाटतं. आम्ही सगळे या बाजूला बसलोय आणि तुम्ही सगळे, तर आपण एक गेम खेळायचा आहे. ओळख ना तू पण. मराठी सर्व 3 अक्षरी नाही 6 अक्षरी जनगणमन पण त्यांनी ओळखला. आता काहीतरी पैसे द्या, किती अक्षरी कॉईन द्या, नाणं द्या. पावले आमदानी तुम्ही एकदम फुसके पिक्चर सांगताय तुम्हाला. आणि त्या तुमच्या शिक्षिका एवढ्या हुशार आहेत, त्या खटाखट ओळखतात 2 मिनिटात. आता मी एक फायनल पिक्चर मी सांगणार आहे. हिंदी 7 अक्षरी. राग, गुस्सा. गुस्सा क्यों आता है? याचा अर्थ असा असतं, एक लक्षात ठेवा, तुम्ही शांत राहा. एक कायम लक्षात ठेवा की आपण किती असं समजलं की आता आपण मोठे झालो आणि आपल्याला जास्त येतं, तरी आपल्यापेक्षा आपल्या शिक्षकांना जास्त येतं. कळलं? हे तुम्ही लक्षात ठेवा कायम. तुम्हाला माहिती आहे की मधली सुट्टीमध्ये मी प्रत्येक शाळेत एक गोष्ट सांगतो, आणि आज तर या खास शाळेमध्ये मी एकदम एक खास गोष्ट सांगणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी. आवडते ना गोष्ट ऐकायला सगळ्यांना? व्हेरी गुड. काय असतं, एकदा एक राजा असतो. त्या राजाकडे एक माणूस 2 पक्षी घेऊन येतो की हे फार सुंदर पक्षी आहेत, खूप महाग आहेत, पण तुम्ही विकत घ्यावेत असं मला वाटतं. राजाला ते पक्षी इतके आवडतात, ते दोन्ही पक्षी तो विकत घेतो. दोघांना आपल्या राजवाड्याच्या बाहेरच्या बागेमध्ये झाडावर ठेवून देतो. ज्याला एक पक्षी एकदम छान उडतो आणि असा आकाशात मस्त लांबपर्यंत उडत राहतो. तर राजा अभिमानाने बघतो त्याच्याकडे की हा काय सुंदर उडतोय, किती छान पक्षी आहे. दुसरा पक्षी मात्र फांदीवरून हलतच नाही, काही केल्या हलत नाही. तर राजा आधी जरा उत्सुकता वाटते की का नाही उडत आहे. थोडा राग येतो आणि तो मग राज्यातल्या सगळ्या लोकांना बोलवतो, वेगवेगळ्या पंडितांना बोलवतो, पक्षी तज्ञांना बोलवतो, जादूगारांना बोलवतो की तुम्ही काही करा पण हा पक्षी उडलाच पाहिजे. सगळेजण प्रयत्न करतात, वेगवेगळे जादू करून बघतात, खूप आवाज करतात, तो पक्षी काही उडत नाही. शेवटी राजा इतका वैतागतो, तो म्हणतो अरे आपल्या राज्यातल्या एका माणसाला असं काही जमत नाही की हा पक्षी उडेल. काय माणसात तुम्ही? तेवढ्यात कोणीतरी बातमी घेऊन येतं की एक माणूस कोणीतरी दुसऱ्या राज्यातनं तिसऱ्या राज्यात जाताना आपल्या वेशीवरून चाललाय, एक अनोळखी माणूस, एक वाटसरू. तर राजा म्हणतो ठीक आहे, बाहेरच्या राज्यातला माणूस आहे, त्याला पकडून आणा, बघूया तो तरी काही करतोय का. त्या माणसाला सगळे पकडून आणतात. राजा म्हणतो हे बघ, आमच्या बागेत झाडावर जो पक्षी बसलाय तो गेले 15 दिवस काही केल्या उडत नाहीये, तू त्याला उडवून दाखवायला हवंस, तर मी तुला बक्षीस देईन. तो म्हणतो ठीक आहे, तुम्ही राजवाड्याच्या गच्चीत थांबा. आणि थोड्या वेळाने राजा बघतो तर काय, तो पक्षी मस्तपैकी उडत असतो. तर राजाला इतका धक्का बसतो, तो म्हणतो काय केलं असेल यांनी. म्हणून तो धावत धावत खाली जातो आणि त्याला म्हणतो तू काय केलंस. तो म्हणतो हे बघा मी काय केलं, एकदम साधी गोष्ट केली. तो ज्या फांदीवर इतक्या दिवस नुसता बसून राहिला होता ना, ती फांदीच मी कापून टाकली. तर फांदीच नाही म्हणल्यावर तो बसूच शकला नाही, त्यामुळे त्याला तर उडायलाच हवं, आणि म्हणून तो छान उडतोय. तर राजाने त्याला बक्षीस दिलंच, पण राजाला एक फार मोठी गोष्ट शिकायला पण मिळाली. काय शिकायला मिळाली कोण सांगेल? हा महिला बोलू दे, सांग बरं काय तात्पर्य वाटतं तुला? त्याला कळलं की त्या पक्षाचा आधार ती फांदी आहे. जर आपण त्या फांदीला कापलं नाहीतर मग त्याचा आधार घेऊन घेतला तर मग नक्कीच तो उडायला प्रयत्न करेल. व्हेरी गुड. तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का की तुम्ही कोणावर तरी खूपच अवलंबून होतात आणि मग त्या व्यक्तीने तुम्हाला
आधार काढून घेतला आणि मग तुम्ही एकदम स्वतःचे मस्त काम करायला लागलात, असं कधी झालंय का? माझे आई वडील दोघंही सर्व्हिस करतात. मी जेव्हा लहान होती माझी आई नर्स आहे, तर ती लहानपणी मला नेहमी सोडून जायची, म्हणजे मी बाबांबरोबर राहायची. मग तेव्हा मला वाटायचं की बाबांबरोबर राहायला म्हणजे कोणीतरी आधार आहे. पण मग आता म्हणजे मोठी झाल्यानंतर असं मला कळायला लागलं की दोघं जणही कामावर जातात. तर मग त्याच्यानंतर घराची कामं आवरायची वगैरे, मग अभ्यास स्वतःचा करायचा. त्याच्यातून मी शिकली की म्हणजे स्वतःची कामं तर स्वतःच करायला पाहिजे आणि परावलंबी जास्त राहू नये, स्वावलंबी असावं माणसाने. एकदा मी गावी गेले होते, तर तेव्हा मला 2 चाकी सायकल चालवायला येत नव्हती, म्हणून माझे भाऊ बहीण मला सारखे चिडवायचे की तुला सायकल चालवता येत नाही. तेव्हा एकदा ते बाहेर गेले होते म्हणून मी सायकल घेतली आणि मी स्वतः विचार केला की मी पडले तरी चालेल, पण मी सायकल चालवणार. तेव्हापासून मी सायकल चालवली. व्हेरी गुड. थोडक्यात काय की तुम्ही तुमच्या भीतीची किंवा निराशेची फांदी जर कापून टाकली तर तुम्ही मस्त उडू शकता. बरोबर आहे ना? व्हेरी गुड. बालमोहन विद्या मंदिरचे सगळे माजी विद्यार्थी, आत्ताचे विद्यार्थी शाळेविषयी किती अभिमानाने बोलतायत, शाळेची किती वैशिष्ट्य सांगतायत. तसंच मला जाणून घ्यायची आहे तुमची शाळा. तेव्हा या आठवड्याचा होमवर्क आहे माझी शाळा या विषयावरचा निबंध तुम्ही लिहून पाठवायचा आहे आम्हाला आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @znetwork.com, झी मराठी @znetwork.com. अपनी जीत हो उनकी हार हा, हे बार बार हा बोलो यार हा. अपनी जीत हो उनकी हार हा, कोई हमसे जीत न पावे. चले चलो चले चलो, मिट जावे जो टकरावे. चले चलो भले घोर अंधेरा छावे. चले चलो चले चलो, कोई राह में ना थम जावे. चले चलो टूट गई जो उंगली उठी, 5 उंगली तो बन गई मुट्ठी. देखा बढ़ता ही जावे. चले चलो चले चलो, कोई कितना भी बहकावे. चले चलो कोई जावे जो टकरावे. चले चलो बार बार हाँ बोलो यार हाँ, जीत हो कि हार हाँ, हे बार बार हाँ बोलो यार हाँ, जीत हो कि हार हाँ. मधली सुट्टी